नमस्कार, आपण पाहत आहात धाराशिव माझा. धाराशिवच्या या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम शासनाकडे भरून मराठवाड्यातील इनाम जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये परावर्तित करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्याची विनंती राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. या अनुषंगाने विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातही कमी किमतीत इनाम जमिनी दुसऱ्या वर्गातून पहिल्या वर्गात घेण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकरी शेकडो वर्षापासून मिळालेल्या इनाम जमिनी पूर्वापार कसत आहेत. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सदरील जमिनी नियमाकुल करण्यासाठी 50% नजराना शुल्क व शर्तभंग 25% दंड रक्कम भरावी लागते. मराठवाड्यासारख्या कायम दुष्काळी व शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असलेल्या भागातील शेतकऱ्यांना एवढी रक्कम भरणे शक्य नाहीये. विदर्भातील अमरावती व नागपूर महसूल विभागातील सर्व अनिर्बंध भूमीधारक शेतकऱ्यांना शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम शासनाकडे भरून भूमिस्वामीमध्ये परावर्तित करण्यात आले आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून विशेष मोहीम राबवण्यात आली व सरसकट या सर्व जमिनी पहिल्या वर्गामध्ये रूपांतरित केल्या गेल्या. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दुसऱ्या वर्गातील जमिनी एवढी रक्कम भरून नियमाकुल करण्याची मागणी करण्यात आली आहे. इनाम जमिनीचा अहवाल प्राप्त होताच याबाबतचा निर्णय अपेक्षित असून मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर विधी व न्याय विभागाच्या मान्यतेने याबाबत अधिवेशनात बिल मंजुरी अभिप्रेत आहे. अनेक वर्षापासूनचा इनाम जमिनी नियमाकुल करण्याच्या प्रलंबित विषय आता मार्गी लावण्यासाठी वेगानं कारवाई सुरू असून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर असून सोमवारी वरवंटी डोंगर परिसरात झाडीत बिबट्या फिरत असल्याचे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले होते. 5 ऑक्टोबर रोजी त्याने आपसिंगा शिवारातील एका शेळीची शिकार केली. त्याच सायंकाळी वरवंटी कामठा रोडवर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. यासंबंधीच्या क्लिपही समाज माध्यमात प्रसारित झाल्या. पण बिबट्या अजूनही मोकळा फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. वन विभागाने संबंधित गावांना सतर्क राहण्याच्या तसेच शेतात एकट्याने न राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. बिबट्याचा शिकार खातानाचा नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. आपसिंगा शिवारातील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येतोय. बिबट्या दिसल्यास वन विभागाचे कर्मचारी श्री मधुकर घोरपडे यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. वन विभागास तात्काळ कळवल्यास बिबट्याला जंगलात सोडण्याची पुढील कार्यवाही सोपी होईल, असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह यांनी केलंय. धाराशिव जिल्ह्यातील समुद्रवाणी, सांगवीकाठी आणि सापनई या गावात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये समुद्रवाणीत 704, सांगवीकाठीत 715 तर सापनईमध्ये 550 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांच्यावर नवी मुंबईमधल्या नेरूळमधील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल इथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 350 रुग्णांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील गरजू रुग्णांना सुयोग्य आणि मोफत उपचार मिळावेत या अनुषंगाने आपण सातत्याने आरोग्य शिबिरे राबवत असतो. त्या माध्यमातून अनेक रुग्णांचे आजार दूर केले जातात. ज्यांना शस्त्रक्रिया गरजेची आहे अशांना नेरूळ येथील रुग्णालयात पुढील उपचार दिले जातात. धाराशिव कुटुंबातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी तेरणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यंदा जिल्ह्यात पाऊस कमी आहे. कमी पावसाचा फटका खरीप पिकांना बसलाय. यात विशेषतः सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन काढणीनंतर प्रत्येक शेतकऱ्यास एकरी 80 किलोच सोयाबीन हाती पडलं. यातून उत्पादनच काय तर काढणीचाही खर्च निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. काटीमंगळ कृषी कार्यालयाअंतर्गत 22 गावांमध्ये मृग नक्षत्रात पाऊस झाला नाही. 1.5 महिन्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडला. या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. तब्बल 18,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, पण यानंतरही अपेक्षित असा पाऊस झाला नाही. सोयाबीन फुले लागण्याच्या अवस्थेत असताना पावसाने खंड दिला. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय असं त्यांचं म्हणणं आहे. पापडी रोगाचाही प्रादुर्भाव झालाय. पावसानं दडी मारल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलाय. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यामुळे शासनाकडून मिळणारा 25% अग्रिम लवकरात लवकर मिळावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. दिवाळीत 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके विकल्यास फटाके विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. परवानगी न घेता फटाके विक्री केल्यास कारवाईचा बडगा उगारला जातो. हे टाळण्यासाठी विक्रेत्यांना तात्पुरते विक्री स्टॉल सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली जाते. फक्त पात्र अर्जदाराला स्टॉल लावण्याची परवानगी दिली जाते. दरम्यान विक्री परवाना असला तरी 125 डेसिबलपेक्षा जास्त क्षमतेचे फटाके विकता येणार नाही. परवाना घेण्यासाठी 25 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या कालावधीत अनेक व्यापाऱ्यांनी परवाना घेतला. दरम्यान परवानगी असलेल्या विक्रेत्यांना 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके विकण्यास मनाई केली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून आता स्पष्ट करण्यात आलंय.